साईराम भावांनो, साईमय सकाळ. दिवस लास्टचा आज दिवस शेवट. आज आपण शिर्डीमध्ये पोचू. परत संध्याकाळी आपली मिरवणी निघेल. तर आता आपण निघाल्यावर नाश्त्याच्या हॉटेलवर पहिला जाऊ, मग आपण डायरेक्ट शिर्डीमध्ये पोचू. मग शिर्डीमध्ये पोचल्यानंतर मग आपण संध्याकाळी मिरवणुकीला पोचू. मग आता पहिलं आपण नाश्त्याच्या हॉटेलवर भेटू. ओम साईराम. साईराम भावांनो, आता आम्ही आलो आहे नाश्त्याच्या हॉटेलवर. तर आता आपण पालखी थांबली इथे, भजन चालू आहे, भजन बघूया. आता गल्या मी येईन तुमच्या संगतीनवादाय बाकीतना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतीनवा. आता गल्या मी येईन तुमच्या संगतीनवा. साईराम भावांनो, अखेर आपण बाबांच्या नगरीत पोचलो आहे. श्री साईनगर शिर्डी. आपण इथे दाखल झालो आहे. साईराम भावांनो, आताच आम्ही धर्मशाळेत पोचलो आहे. आपली पालखी सुद्धा समोर उभी केली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपले काही साई बंधू सुद्धा इथे बसलेत. तर अजून बघू शकता, हे साई बंधू आपले इथे बसलेत. अजून काही साई बंधू पाठवून यायचे बाकी आहेत. तर साईराम भावांनो, आपल्या संध्याकाळी आपल्या साईबाबांची मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी खूप मोठी अशी रांगोळी काढण्यात येत आहे, ते बघू शकता. साईराम भावांनो, आम्ही सर्व साई भक्त, सर्व पदयात्री, सर्व पालखीची आता थोड्याच वेळात मिरवणूक निघेल. तर आत्ताच सर्व मिरवणूक निघेल थोड्या वेळात. तर आम्ही सर्व साई भक्त तयार झालो. आता सर्व साई बंधूसुद्धा तयार झालेत. नाही नाही म्हणता मी केली रे वारी. आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी. गाली शिराडी या गावी, हे मनात माझ्या भरलाय बघा शिराडीचा साई. आणि एसकेची ही पालखी निघाली शिराडी या गावी. चला शिर्डीला जाऊया, साईनाथाला भेटूया. साई तुझ्यात भक्तीत बनून वेडा शिर्डीला आलोया. हे पालखी खांद्यावर हातात निशाण घेऊन बोलूया. चला रे जाऊया शिर्डीला. चला रे
तुझी त्याने. साईराम, आम्ही आता थोड्याच वेळात बाबांच्या मंदिरात पोचू. तर आम्ही तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवतो, बाबांच्या मंदिराच्या बाहेरचं बाबांचे मंदिर. नग लावू देव माझा साई तिथं हाय हो. चल चल जाऊ न येळ नग लावू देव माझा साई. साईराम भावांनो, आता बाबांची पालखी चालली आहे खंडोबा मंदिरात. तर असं एक म्हणणं आहे की बाबा पहिला गेलेले खंडोबा मंदिरात, तर आपली पालखीसुद्धा चालली आहे खंडोबा मंदिरात. तर आपण आता भेटू खंडोबा मंदिरात. खंडोबाच्या त्या देवळा बाहेर घडली नवलाई. खंडोबाच्या त्या देवळा बाहेर येळकोट येळकोट महाराज की जय.